राज्यभरातील सर्व निराधार बांधवांसाठी, दिव्यांग बांधवांसाठी अखेरीस आनंदाची बातमी असणार आहे। लक्षात घ्या, मागील 2 महिन्यांपासून अनेक लाभार्थ्यांचं मत होतं की आम्हाला पैसे मिळाले नाहीत, म्हणजेच की आम्ही सर्व अटी निकषांमध्ये पात्र आहोत, केवायसी योग्य वेळी केलेली आहे, सर्व हप्ते आम्हाला वेळेवर जमा होत होते, परंतु मागील 2 हप्ते किंवा 3 हप्ते आमचे जमा झाले नाहीत। असे का झाले? या संदर्भातील वितरण चालू होत होते, GR येत होते, परंतु लाभार्थ्यांच्या खात्यावरती मात्र प्रत्यक्षात वितरण होत नव्हते। आणि या संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचा GR आज दिनांक 26 मे रोजी आलेला आहे। आणि या GR नुसार आता ज्या लाभार्थ्यांचे अनुदान थकीत आहे त्या सर्व लाभार्थ्यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे, कारण त्यांना आता त्यांचे थकीत असणारे अनुदान त्यांच्या बँक खात्यावरती DBTच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहे। या संदर्भातीलचा अधिकृत शासन निर्णय देखील आलेला आहे। आता या शासन निर्णयानुसार नक्की कोणाला पैसे येणार, कधीपासून वितरण होणार, सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया। परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण दिव्यांग बांधवांनो, निराधार बांधवांनो नक्कीच तुमच्यासाठी करतो। तर यासाठी आपण बघा आता GR पाहूया। हा GR असणार आहे, हा बघा विशेष सहाय्य योजनेअंतर्गतचा जो GR आहे, विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वितरित करण्याबाबत। निराधार योजनेमध्ये जे दिव्यांग बांधव होते ज्यांना 2,500 रुपये महिन्याला मिळतात, आणि या 2,500 रुपयांची वितरण अनेक लाभार्थ्यांचं मत होतं की आम्हाला मागील 2 हप्त्यापासून किंवा 2 महिन्यांपासून झालेलं नाही। एप्रिल महिन्यापासून अनेक लाभार्थ्यांचं एक वारंवार मत होतं की आमचे वितरण झाले नाही, आम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे आले नाहीत, आम्हाला मे महिन्याचे पैसे आले नाहीत। तर असं का घडतंय? आम्हाला तर आमची KYC योग्य आहे, आम्ही सर्व UDID कार्ड काढलं, सर्व गोष्टी आम्ही करून बसलोय, आम्ही आमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन आमचे अपडेट देखील करून घेतले आहेत, तरी देखील आमचे पैसे का जमा होत नाही? तर यासाठी हा एक GR असणार आहे। आता हा GR नक्की काय सांगतोय बघा, दिनांक 26 मेच्या या GR नुसार विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिनांक 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येत आहे। नवीन विभागाकडे आता दिव्यांग बांधवांचं जे काही निधी वितरण आहे ते काम एका नवीन विभागाकडे दिले आहे। आणि सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरिता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालील प्रमाणे निधी वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। आता यामध्ये बघा, सामाजिक सुरक्षा व कल्याण असेल किंवा समाज कल्याण असेल, दिव्यांगांचे कल्याण असेल, दिव्यांग व्यक्तींना अनुदान, संजय गांधी दिव्यांग अनुदान योजना, या योजनेच्या अंतर्गत जे काही अनुदान आहे, जे काही थकीत अनुदान होते ते थकीत अनुदान आता वितरित करण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा हा GR आला आहे। आणि या मान्यतेमुळे आता ज्या लाभार्थ्यांचे मागील 2 महिन्यांपासूनचे पैसे 2,500 रुपये जमा झाले नव्हते त्यांच्यासाठी आता त्वरित स्वरूपात हे अनुदानाचे वितरण पुन्हा होणार आहे आणि त्यांच्या खात्यावरती वितरण केले जाणार आहे। मागील 2 महिन्यांपासून अनेक लाभार्थ्यांनी वारंवार मेसेज केले होते, कमेंट केले होते आणि फोन करून देखील विचारलं होतं की आम्ही पात्र असून देखील आमचे पैसे का थांबले आहेत, आम्ही आता काय केलं पाहिजे, कुठे चौकशी केली पाहिजे, कारण सर्व गोष्टी आमच्या क्लिअर आहेत, तरी देखील आमचे पैसे आले नव्हते। तर लक्षात घ्या, आता एक नवीन विभाग जो की दिव्यांग सक्षमीकरण विभाग असणार आहे, त्या विभागाच्या अंतर्गत यापुढे संजय गांधी निराधार योजनेमधील दिव्यांग लाभार्थी असतील, विशेष सहाय्य योजनेमधील दिव्यांग लाभार्थी असतील, त्यांना हे वितरण केले जाणार असल्याने त्या ठिकाणी हप्ता वितरित होण्यासाठी काही प्रमाणामध्ये विलंब झाला होता। आणि परंतु आता जे काही थकीत अनुदान असणार आहे एप्रिल महिन्यापासूनचे अनेक लाभार्थ्यांचे जमा होणार आहे। तुमचे देखील दिव्यांग बांधवांचे 2,500 रुपये जमा झाले आहेत का नाही नक्की कमेंट करून सांगा। ही व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करून तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका। जय महाराष्ट्र।